18 डिसेंबर 2025च्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि हा महालक्ष्मीचा दिवस मानला जातो. हा संपूर्ण महिना महालक्ष्मीचा मानला जातो. तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये नैवेद्य नक्की करा. हा नैवेद्य माता लक्ष्मीचा, महालक्ष्मीच्या आवडीचा नैवेद्य आहे. तुम्ही संध्याकाळी म्हणजे रात्री केला तरी चालेल, दुपारी केला तरी चालेल. जर तुमचे मार्गशीर्षचे उपवास सुरू आहेत आणि तुम्ही जर 18 तारखेला शेवटच्या गुरुवारी उद्यापन करणार असाल तर हा नैवेद्य करायला अजिबात विसरू नका. आणि उद्यापन करणार नसाल, व्रत केले नसेल तरी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा नैवेद्य करा आणि महालक्ष्मीला नक्की दाखवा. आता हा नैवेद्य कोणता? तर माता लक्ष्मीच्या आवडीचा नैवेद्य आहे खीर. ही खीर असेल मखाण्याची खीर, साबुदाण्याची खीर किंवा तांदळाची खीर आणि सफेद मिठाई. जर तुम्ही खीर करू शकत असाल तर खीर करा. खीर करू शकत नसाल तर मार्केटमधून, दुकानातून सफेद रंगाची मिठाई आणून तुम्ही महालक्ष्मीला दाखवू शकता. खीर केली तर चपाती भाजी सुद्धा करा आणि खीरचा नैवेद्य माता महालक्ष्मीला दाखवा. आणि हा खिरेचा नैवेद्य आपण आधी खायचा आहे. उपवास असेल तर खीर खाऊनच आपण उपवास सोडायचा आहे. खीर कोणतीही करू शकता. साबुदाण्याची केली तरी चालेल, मखाण्याची केली तरी चालेल, तांदळाची केली तरी चालेल. पण शेवटच्या गुरुवारी खीर करायला अजिबात विसरू नका, कारण खीर माता महालक्ष्मीचा आवडीचा नैवेद्य मानला जातो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.